आतापर्यंत मॅथमॅटिक्समध्ये मी थोडंसं बेसिक सांगितलेलं आहे तुम्हाला. आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज पाहिलेले आहेत ते थोडेसे बेसिकचे होते. कॉम्प्लेक्स नंबर्स काय असतात, डिटर्मिनंटला कसं सॉल्व करायचं, आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत बेसिक्समध्ये. पण आता आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर वाईज. मॅथमॅटिक्स शिकायचं आहे आपल्याला. मॅथमॅटिक्समध्ये 2 पेपर आहेत तुमचं. याला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे नाव आहेत. 10th क्लासमध्ये जसं अल्जेब्रा आणि जॉमेट्री नाव होतं तसं याला नाव नाही आहे. याला आपण मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. काय होतं, याचा पेपर पॅटर्न कसा असतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. मॅथमॅटिक्स फर्स्ट जो आहे तो 40 मार्क्स आणि मॅथमॅटिक्स 2 जो आहे तो 40 मार्क्स आणि 20 मार्क्सचं प्रॅक्टिकल, असे टोटल तुमचे 100 मार्क्स असतात. आणि 100 मार्क्सपैकी तुम्ही आता प्रॅक्टिस चांगली जर केली तर तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. आता यामध्ये आपण आज सुरुवात करणार आहोत मॅथमॅटिक्स 1ला. M1 पार्ट 1 जो आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. आणि या पार्ट 1मध्ये कोणकोणते युनिट्स आहेत, किती चॅप्टर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मॅथ्स 1मध्ये 9 युनिट्स आहेत आणि मॅथ्स 2मध्ये सुद्धा 9 युनिट्स दिलेले आहेत. त्या मॅथ्स 1मधल्या 9 युनिट्सची नावं काय आहेत ते इथे बोर्डवर लिहिलेलं आहे. पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, फर्स्ट चॅप्टर. त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत, अँगल अँड इट्स मेजरमेंट. सेकंड चॅप्टर आहे तर ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचे 2 चॅप्टर्स आहेत, सेकंड नंबर अँड थर्ड नंबर. त्याला ट्रिग्नोमेट्री फर्स्ट अँड ट्रिग्नोमेट्री सेकंड असं नाव दिलं आहे. त्यानंतर येतं नंबर 4 डिटर्मिनंट्स अँड मॅट्रासेस. त्या दिवशी मी तुम्हाला डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं ऑर्डर 3चं ते एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ते या चॅप्टरमध्ये आहे, नंबर 4मध्ये डिटर्मिनंट्स अँड मॅट्रासेस. नंबर 5 स्ट्रेट लाईन. नंबर 6 सर्कल. नंबर 7 आहे कोनिक सेक्शन्स. अँड नंबर 8 मेजर्स ऑफ डिस्पर्शन्स. अँड नंबर 9 प्रोबॅबिलिटी. तसे टोटल 9 युनिट्स आहेत आणि या 9 युनिट्सचा स्टडी तुम्हाला करायचं आहे. पण आता यावर्षी या चॅप्टरमधले काही टॉपिक्स जे आहेत ना ते एलिमिनेट केलेले आहेत, एक्झाममध्ये येणार नाही आहे. ते कोणकोणते टॉपिक्स आहेत ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहोत. त्याला फक्त वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं. एक्झाममध्ये त्यावर कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन्स जो आहे तो येणार नाही. ठीक आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत अँगल अँड इट्स मेजरमेंट, जे फर्स्ट चॅप्टर आहे त्या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. अँगल अँड इट्स मेजरमेंटला अँगलची जी डेफिनेशन आहे ती तुम्ही आधी पाहिलेली आहे. आता ही डेफिनेशन क्लासमध्ये जेव्हा असतात त्यावेळेस मी पहिले मुलांना विचारत असतो की अँगलची डेफिनेशन काय आहे. बरेच जणांना अँगल माहिती असतं पण अँगलची डेफिनेशन काय आहे माहिती नाही. काही मुलं असतात ठराविक जे त्याचा आन्सर्स देतात. तर अँगलचे डेफिनेशन्स आत्तापर्यंत 10th क्लासपर्यंत तुम्ही जी पाहिलेली आहे ते डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगतो. युनियन ऑफ 2 नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन वर्टेक्स. युनियन ऑफ 2 नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन वर्टेक्स इज कॉल्ड ॲज अँगल. डेफिनेशन्स जी 10th क्लासपर्यंत तुम्ही पाहिलेली आहे ती डेफिनेशन्स मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. युनियन ऑफ 2 नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन वर्टेक्स इज कॉल्ड ॲज अँगल. आणि ते नॉन 2 कोलिनियर रेज, हा एक रे, हा आहे सेकंड रे, आणि या दोघांचा हा एक कॉमन वर्टेक्स. त्या 2 रेसची युनियन की ज्यांचा वर्टेक्स कॉमन आहे त्या एवढा याला म्हटलं जातं अँगल. हा झाला आहे अँगल. पण हे जे डेफिनेशन आहे ना, या डेफिनेशनप्रमाणे तुम्हाला जर विचारलं की सर्वात लहान अँगल्स किती डिग्रीचं आहे, अँगल मेजर करण्याचं युनिट डिग्री आहे तुम्हाला माहिती आहे. पण डिग्री म्हणजे काय हे तुम्ही 10th क्लासपर्यंत शिकलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे फक्त अँगल हा डिग्रीमध्ये मेजर करण्यात येतो. पण डिग्रीमध्ये आणि आणखी एक दुसरी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये अँगल मेजर करता येतो आणि त्याचं युनिट डिग्रीच्या ऐवजी आणखी एक दुसरं येतं. पण मग डिग्री म्हणजे काय तुम्हाला माहीत पाहिजे, रॅडियन म्हणजे काय माहिती पाहिजे. त्या सर्व डेफिनेशन्स आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर मी तुम्हाला असं विचारलं आहे की या अँगलच्या डेफिनेशनप्रमाणे सर्वात लहान अँगल किती डिग्रीचा आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटेल की सर्वात लहान अँगल जो आहे तो 0 डिग्री आणि
सर्वात मोठा जो अँगल आहे तो 360 डिग्री, हा सर्वात लहान, हा सर्वात मोठा अँगल. ते आन्सर काही चुकीचं नाही आहे. 10th क्लासपर्यंत जेवढं मॅथ्स तुम्ही शिकले ना त्या मॅथमॅटिक्सप्रमाणे सर्वात लहान अँगल जो आहे तो 0 डिग्रीचा बरोबर आहे. सर्वात मोठा अँगल जो आहे तो 360चा, तेही बरोबर आहे. या डेफिनेशनप्रमाणे कोणती डेफिनेशन, काय डेफिनेशन होती, युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅव्हिंग कॉमन व्हर्टेक्स इज कॉल्ड ॲज अँगल. त्या डेफिनेशनप्रमाणे सर्वात लहान अँगल 0 डिग्रीचं, सर्वात मोठा अँगल हा 360 डिग्रीचं. पण आता ही जी डेफिनेशन आहे या डेफिनेशनमध्ये थोडासा बदल होणार आहे. अँगलच्या ऐवजी याला डायरेक्टेड अँगल असं नाव आहे. डायरेक्टेड अँगल काय असतं ते आपण पाहणार आहोत. आणि या डायरेक्टेड अँगलच्या डेफिनेशन्सवरून मग आपण सांगू शकतो की सर्वात लहान अँगल हा 0 नाही आहे, सर्वात मोठा अँगल 360 नाही आहे. तर अँगल्स हे दोन टाईपचे येतात, पॉझिटिव्ह पण अँगल आहेत, निगेटिव्ह पण आहेत. आतापर्यंत तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह अँगल्स माहिती आहेत. आज आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही अँगल्स पाहणार आहोत. सर्वात लहान अँगल हा -इन्फिनिटी आणि सर्वात मोठा अँगल जो आहे तो +इन्फिनिटी. तर सर्वात मोठा अँगल सांगू शकत नाही आपण, किंवा सर्वात कमी अँगल किती आहे ते पण नाही सांगू शकत. त्यासाठी आपल्याला डेफिनेशन बघायची आहे डायरेक्टेड अँगल्स. आता डायरेक्टेड अँगलसाठी काय होतं, एकच रे घेतलेला आहे, हा आहे रे OA. तसा आधीच्या वेळेस 2 रे होत आहे, आता फक्त डायरेक्टेडमध्ये एकच रे आहे OA रे. आणि या OA रेला इथे O पॉईंटला फिक्स्ड करून याला जर आपण रोटेट केलं, ते रोटेशन्स 2 प्रकारचे आहे. एक तर तुम्ही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही प्रकारे करू शकता. तुम्ही याला असं रोटेट केलं आहे, पहिले हा रे OA या पोझिशनला आहे आणि नंतर रोटेट केला आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि हा रे इथे आला आहे. तर मग OA जो रे आहे ना त्याची पोझिशन जी आहे ती चेंज झाली, इथे आले, त्याला मी OB असं नाव दिलं आहे. आणि एवढी अमाऊंट ऑफ रोटेशन आहे. पहिले हा रे इथे होता, याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन हे रोटेट केला आहे, तो रे आता इथे आला आहे. तर या दोघांच्या मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे या अमाऊंट ऑफ रोटेशनला म्हटलं जातं डायरेक्टेड अँगल. जरी नाव डायरेक्टेड अँगल आहे तरी आपण त्याला नेहमी अँगल्स असंच म्हणणार आहोत, डायरेक्टेड अँगल म्हणणार नाही, अँगल्स असं म्हणणार आहोत. त्या जो 2 रेच्या मध्ये अमाऊंट ऑफ रोटेशन आहे त्याला म्हटलं जातं अँगल्स. आणि मग या डायग्राममध्ये हा जो रे OA आहे त्याला म्हणतात इनिशियल रे. आणि याची पोझिशन आता चेंज झाली, तो पहिले इथे होता, याला रोटेट केल्यानंतर तो OBच्या जागेवर आला आहे, त्याला म्हणतात टर्मिनल रे. टर्मिनल रे. रेच्या ऐवजी आर्म हा शब्द सुद्धा यूज करतात. याला इनिशियल आर्म आणि याला टर्मिनल आर्म सुद्धा म्हणतात. रे एकच आहे, लक्षात ठेवा, 2 नाही आहेत. पहिले तो OA या पोझिशनला होता आणि त्याला रोटेट केला आहे, त्याला रोटेट केल्यानंतर तो OBच्या जागेवर गेला आहे. त्या दोघांच्या मध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे या अमाऊंट ऑफ रोटेशनला म्हटलं जातं डायरेक्टेड अँगल. ते ऑर्डर पेअर OA अँड रे OB यांच्यामध्ये जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे त्याला डायरेक्टेड अँगल्स असं म्हटलं जातं. ही डेफिनेशन अँगलची आहे. पहिल्या वेळेस वेगळी डेफिनेशन, आता त्या डेफिनेशनमध्ये थोडासा बदल केला आहे, ही डेफिनेशन आलेली आहे. मग या डेफिनेशनप्रमाणे अँगल्स जे आहेत ना ते 2 टाईपचे येतात, पॉझिटिव्ह अँगल्स अँड निगेटिव्ह अँगल्स. कोणते पॉझिटिव्ह आहेत कोणते निगेटिव्ह आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिले आपण पाहणार पॉझिटिव्ह अँगल आणि मग निगेटिव्ह अँगल. बघा पॉझिटिव्ह अँगल काय आहे, हा एक रे आहे
त्याला मी ओ ए असं नाव दिलं आहे. आता या ओ ए रेला जर आपण रोटेट केलं आहे तर जो अँगल फॉर्म होणार आहे त्या अँगल्सला म्हटलं डायरेक्टेड अँगल्स. या ओ एला तुम्ही दोन प्रकारे रोटेट करू शकता, दोन डायरेक्शनने रोटेट करू शकता. अँटी क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज अँड क्लॉकवाईज डायरेक्शन्स. तर इथे हा रे ओ ए आहे आणि याला जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण रोटेट करायला सुरुवात केली, अँटी क्लॉकवाईज म्हणजे या डायरेक्शनने वरच्या बाजूने याला जर रोटेट केलं तर ओ एची पोझिशन चेंज होणार, इथे येणार, इथे येणार आहे. ओ ए हा आधी रे होता, आता ओ बी झाला आहे. तर या अमाऊंट ऑफ रोटेशनला डायरेक्टेड अँगल्स तर म्हणतात, पण आता हे डायरेक्शन काय झाली आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. जेव्हा या रेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करतात तेव्हा जो अँगल फॉर्म झालेला आहे तो अँगल पॉझिटिव्ह अँगल आहे. कोणता अँगल आहे, पॉझिटिव्ह. हा अँगल पॉझिटिव्ह असतो. रेला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केल्यानंतर जो अँगल फॉर्म होतो आहे त्या रेला म्हटलं जातं पॉझिटिव्ह अँगल्स. आता भाऊ निगेटिव्ह अँगल्स, हा एक रे आहे ओ ए आणि आता या रे ओ एला आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार. क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केल्यानंतर पहिले याची पोझिशन ही आहे, याला क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केल्यानंतर याची पोझिशन चेंज होणार. सपोज तो इथे आला आहे, पहिले तो ओ ए या पोझिशनला होता, आता ओ बी या पोझिशनला आहे. ते झालं आहे अमाऊंट ऑफ रोटेशन. या डायरेक्शनने आपण रोटेट केलं आहे ना, तर ज्या डायरेक्शनने रोटेट केलं आहे ना ती क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. घड्याळाचे काटे ज्या डायरेक्शनने फिरतात ती क्लॉकवाईज, आणि घड्याळाच्या काटे ज्या दिशेने फिरतात त्याच्या अपोजिट डायरेक्शनने त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. तर इथे रे ओ एला क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं आहे. इथे जो अँगल फॉर्म झाला आहे ना या अँगल्सला म्हटलं जातं निगेटिव्ह अँगल. कोणता अँगल आहे, हा निगेटिव्ह अँगल्स. पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगलसाठी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, या डायरेक्शनने रोटेट करा पॉझिटिव्ह अँगल. क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करा निगेटिव्ह अँगल्स. त्याला लक्षात झालं आहे पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल्स. मग आता या डेफिनेशनप्रमाणे हे रोटेशन्स स्टॉप नाही करता येत आपल्याला. अँगल जर पाहिला ना तर काय होतं, इथून जर आपण या रेला सुरुवात केली, हा रे आहे आणि याला रोटेट केला आहे, याला मी रोटेट केला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि याचं एक रोटेशन पूर्ण केलं आणि इथे येऊन थांबलो आपण. तर सुरुवात इथून केली होते आणि इथे येऊन आपण स्टॉप घेतला आहे. तर आता हा जो अँगल फॉर्म झाला आहे ना हा अँगल पॉझिटिव्ह आहे आणि तो 360 डिग्रीचा आहे, हे तुम्हाला माहिती आहे. इथे जो अँगल फॉर्म झालेला आहे तो 360 डिग्रीचा अँगल आहे. या अँगल्समध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहेत, कोइन्साइड झाले आहेत. तर इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म दोन्ही सेम आहेत. कंप्लीट एक रोटेशन झाल्यानंतर जो अँगल फॉर्म झाला तो 360चा आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे. परत याचं रोटेशन्स आणखी याला इथे स्टॉप न घेता पुन्हा याला एकदा रोटेट केला आपण, म्हणजे याचे 2 राऊंड कंप्लीट केले. 2 राऊंड कंप्लीट केल्यानंतर आता जो अँगल इथे फॉर्म झाला आहे ना हा अँगल 360च्या डबल आहे. पहिले एक राऊंड कंप्लीट झाला तर 360 डिग्री, आता हा अँगल 360च्या डबल म्हणजे 720 डिग्रीचा अँगल आहे. आता जो अँगल आलेला आहे तो 720 डिग्रीचा आहे. या 720 डिग्रीच्या अँगलमध्ये इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक रोटेशन जर कंप्लीट केलं आपण, तिसऱ्यांदा याला रोटेट केलं आहे पण परत तुम्हाला काय करावं लागेल 720 जे आहे यांच्यामध्ये 360 ॲड करायचे. 360 जर ॲड केले ना तर मग 1080 डिग्रीचा हा अँगल झाला 3 वेळा जर रोटेट केलं तर. आणि आता ही प्रोसेस जर अशी कंटिन्यू सुरूच ठेवली, याचं रोटेशन जर सुरूच ठेवलं तर हा अँगल खूप मोठा होणार आहे आणि तो अँगल जो होणार आहे तो प्लस इन्फिनिटी राहणार आहे. पॉझिटिव्ह इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी राहणार.
कारण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि तो इन्फायनाईटपर्यंत आपण हा काढू शकतो. आणि सेम दुसरा अँगल हा रे आहे, याला आता क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं आहे तर जो अँगल फॉर्म झाला आहे तो निगेटिव्ह आहे आणि तो निगेटिव्ह अँगल -360 डिग्रीचं आहे. पुन्हा दुसरं रोटेशन जर कंप्लीट केलं तर मग जो अँगल फॉर्म होणार आहे तो -720 डिग्रीचा होणार. तिसरं रोटेशन जर कंप्लीट केलं तर तो येणार आहे -1080 डिग्री. आणि प्रोसेस जर कंटिन्यू सुरू ठेवली ना तर हा जो काही अँगल फॉर्म होणार आहे तो येणार आहे -इन्फिनिटी. काय येणार आहे? -इन्फिनिटी. तर अशा प्रकारे दोन टाईपचे अँगल्स येतात ज्यामध्ये एक रे असतो पण फक्त त्याला असं रोटेट करायचं. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं तर पॉझिटिव्ह, क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं तर निगेटिव्ह. सर्वात लहान अँगल जो आहे तो -इन्फिनिटी, सर्वात मोठा जो अँगल आहे तो +इन्फिनिटी. आता याचे अँगल्स आहेत ना, या अँगलचे काही टाईप्स तुम्ही ऑलरेडी आधी पाहिलेले आहेत. कोणकोणते आहेत माहिती आहे का? भरपूर सारे आहेत. जसं राईट अँगल 90 डिग्रीचं आहे, 180 डिग्रीचं आहे काय राहतो ज्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणतोय. झिरो अँगल म्हणजे काय? इनिशियल आर आणि टर्मिनल आर दोन्ही जेव्हा सेम येतात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं झिरो अँगल. ते सर्व डेफिनेशन्स तर आपण पाहणार आहोत. रिफ्लेक्स अँगल काय असतो, होल अँगल काय असतो, या सर्वच्या सर्व डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत. पण आज मला तुम्हाला एक डेफिनेशन सांगायची जी खूप महत्त्वाची आहे. को टर्मिनल अँगल्स. कशाला म्हणतात? को टर्मिनल अँगल्स. असे दोन अँगल्स की ज्या अँगलचे मेजरमेंट जे आहेत ना ते डिफरंट असतात. दोन्ही अँगल्स विथ डिफरंट मेजर्स हॅविंग सेम इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म. ज्यांचं मेजरमेंट हे डिफरंट आहे पण त्यांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म ह्या दोन्हीही सेम असतात. त्यांची एक डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. एकाच डायग्राममध्ये दोन अँगल्स काढतोय, दोघांचे मेजरमेंट डिफरंट राहणार आहे पण त्याचा इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म सेम राहतील. हे ओ ए आणि या रे ओ एला जर आता मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं आहे आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केल्यानंतर याची पोझिशन इथपर्यंत आली. हा पॉझिटिव्ह अँगल आहे, हा झाला आहे ओ बी. आणि हा अँगल सपोज 30 डिग्रीचा आहे. किती डिग्रीचा आहे? 30 डिग्रीचं. चला एक अँगल काढून जो ॲक्यूट अँगल आहे. आणि आता पुन्हा काय केलं की या रे ओ एला ओ ए काय झाली आहे 30 डिग्रीचा अँगलची. ओ ए इज द इनिशियल आर्म, ओ बी इज द टर्मिनल आर्म आणि मेजर ऑफ द अँगल 30 डिग्री. पुन्हा एकदा या रे ओ एला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट केलं आणि एक रोटेशन पूर्ण केलं. इथपर्यंत आलो आहे आपण, इथपर्यंत आलो आहे. आता एक रोटेशन कंप्लीट केलं तर हा अँगल झाला 360चा. पण मी इथे थांबलो नाही, इथं स्टॉप घेतला नाही. हे रोटेशन्स पुढे कंटिन्यू सुरू ठेवलं आणि ओ बीला येऊन थांबलो. ओ बी जो रे आहे तिथे येऊन थांबलो आहे. तर आता हा अँगल सुरुवात कुठून झाला होता बघा. इथून हा पहिला जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे? 30 डिग्रीचा. इथून सुरुवात केली मी. आता एक रोटेशन कंप्लीट झालं म्हणजे 360 आणि पुन्हा ओ बीला येऊन थांबलो आहे. तर पहिलेच हा एवढा अँगल कितीचा होता? 30 डिग्रीचा. आणि दुसरा जो अँगल इथून सुरुवात झाली आणि इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे आपण, तर हा अँगल कितीचा झाला आहे माहिती आहे का? 390 डिग्री. फर्स्ट अँगल 30 डिग्री, सेकंड अँगल 390 डिग्री. कसा काढला असेल लक्षात आला आहे सर्वांच्या. आता हे दोन्हीही अँगल्स एकदा ऑब्झर्व करा. एक अँगल 30 डिग्रीचं आणि दुसरा जो अँगल आहे ना 390 डिग्रीचं आहे. हे दोन अँगल्स आहे. आता हे जे दोन अँगल्स आहेत या दोन्ही अँगल्सला व्यवस्थित ऑब्झर्व करा. दोन्ही अँगल्सचे मेजरमेंट डिफरंट आहेत. एक 30 एक 390चं आहे. पण तुम्हाला जर विचारलं की 30 डिग्री आणि 390 डिग्रीची इनिशियल आर्म काय आहे, तर दोघांची इनिशियल आर्म सेम आहे. ओ ए. ओ ए इज द इनिशियल आर्म.
तुम्हाला जर विचारलं की 30 डिग्री आणि 390 डिग्री या दोन्ही अँगल्सची टर्मिनल आर्म काय आहे, तर ती सुद्धा सेम आहे, ओबी. ओबी ही 30 डिग्री आणि 390ची इनिशियल आर्म टर्मिनल आर्म, आणि ओ ए 30 डिग्री आणि 390 डिग्रीची इनिशियल आर्म. तर इथे इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्म सेम, बट मेजरमेंट जे आहेत ते डिफरंट आहेत. असे जे अँगल्स आहेत, या अशा अँगल्सला म्हटलं जातं को टर्मिनल्स angles. Coterminal angles. Coterminal angles means two angles with different measures having same initial arm and terminal arm. Two angles with different measures but having same initial and terminal arm are called coterminal angles. हे डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायची. डेफिनेशन पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. टू अँगल्स विथ डिफरंट मेजर्स, दोघांचे मेजरमेंट डिफरंट आहे. टू अँगल्स विथ डिफरंट मेजर्स अँड किंवा बट हॅव्हिंग सेम इनिशियल अँड टर्मिनल आर्म किंवा सेम पोजिशन ऑफ इनिशियल अँड टर्मिनल आर्म आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. आता सर्वांच्या कोटर्मिनल अँगल्स लक्षात आले असतील. आता हे कोटर्मिनल अँगल्स ओळखायचे कसे, ही तर झाली डेफिनेशन. पण तुम्हाला दोन अँगल जर दिले असतील आणि ते दोन अँगल्स कोटर्मिनल आहेत किंवा नाहीत हे कसं ओळखणार, ते ओळखणं खूप सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. काय होतं, जर दोन अँगल्सचे मेजरमेंट तुम्हाला दिले असतील आणि त्या मेजरमेंटवरून तुम्हाला कोटर्मिनल अँगल्स ओळखायचं असेल तर प्रत्येक वेळेस तुम्हाला ही अशी डायग्राम काढून पाहण्याची गरज नाही आहे. डायग्राम काढून पाहण्याची गरज नाही. त्याचे मेजरमेंट तुम्हाला दिलेले असतात ना दोन, त्यावरूनच ना आपण सांगू शकतो की ते दोन अँगल्स कोटर्मिनल आहेत किंवा नाहीत. कसे ओळखायचे, खूप सिंपल आहे. जेव्हा दोन अँगलचे मेजरमेंटचा डिफरन्स हा 360च्या मल्टिपल येतो, 360 डिग्रीच्या मल्टिपल येतो किंवा इंटिग्रल मल्टिपल म्हणतात त्याला. 360च्या मल्टिपल मीन्स 360, त्याच्यानंतर 360च्या मल्टिपल येतो 720, 1018, 1440 अँड सो ऑन. असे जे नंबर्स येतात हे 360च्या मल्टिपल आहेत. 360 डिग्रीचा मल्टिपल 720 आहे, 1080 आहे, 1440 डिग्री अँड सो ऑन. हे सर्व नंबर्स जे आहेत ना ते 360च्या मल्टिपल आहे. आणि मग जेव्हा दोन अँगलचा डिफरन्स हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 म्हणजे यापैकी कोणताही अँगल येत असेल तर जेव्हा समजायचं की ते दोन्ही अँगल्स हे कोटर्मिनल अँगल्स आहेत. एक एक्झाम्पल मी इथे लिहितो आहे. तुम्हाला ओळखायचं आहे की हे दोन अँगल्स कोटर्मिनल आहेत किंवा नाहीत. एक अँगल आहे 400 डिग्री आणि दुसरा अँगल आहे 40 डिग्री. दोन अँगल्स दिलेले आहेत. आता याची काय आपण डायग्राम काढून पाहणार का? बिलकुल नाही. आपण ओळखायचं आहे आपल्याला की हे दोन अँगल्स कोटर्मिनल आहेत किंवा नाहीत. तर मग काय करणार, डायग्राम बिलकुलही काढायचे नाही. खूप सिंपल आहे. या दोन्ही अँगलची सबट्रॅक्शन करायची. 400 डिग्रीमधून 40 डिग्री मायनस करा. 400 डिग्रीमधून 40 डिग्री जर मायनस केला तर इज इक्वल टू काय राहिला आहे 360. आता हा डिफरन्स जो आहे तो 360चा आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360च्या टेबलमधला नंबर यायला पाहिजे, आलेला आहे. तर समजायचं की इथे जे दोन्ही अँगल्स त्यांनी दिलेले आहेत हे दोन्ही अँगल्स कोणते अँगल्स आहेत, कोटर्मिनल अँगल्स आहेत. कोटर्मिनल अँगल्स. असाच एक क्वेश्चन्स आपण आज टेक्स्टबुकमधला घेणार आहोत. एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 1. कोटर्मिनल अँगल्स काय आहे ते आपण पाहिलं आहे. ज्यांचे मेजरमेंट्स जे आहेत ते डिफरंट असतात पण त्याचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्मची जी पोझिशन आहे ती सेम राहते.
अशा अँगल्सला म्हटलं जातं कोटर्मिनल अँगल्स. आणि मग आता कोटर्मिनल अँगल्सची जी पेअर आहे ती कशी ओळखायची, तर तो क्वेश्चन आपण घेतला आहे एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर फर्स्टमधला ए मध्ये काय सांगितलं आहे बघा. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल्स. इथे काही पेअर्स दिलेले आहेत आणि कोणती पेअर कोटर्मिनल अँगल्सची आहे ते आपण आता पाहणार आहोत. खूप सिंपल आहेत सोल्युशन्स. एक अँगल पॉझिटिव्ह आहे, दुसरा निगेटिव्ह आहे आणि यापैकी हे दोन्ही पेअर, ही जी पेअर आहे ती कोटर्मिनल अँगल्सची आहे किंवा नाही. तर आपण काय करणार आहोत, या दोघांची सबट्रॅक्शन करायची. शक्यतोवर काय करायचं, दोन अँगल्समध्ये जो निगेटिव्ह अँगल आहे तो नंतर घ्यायचा आणि पॉझिटिव्ह अँगल सुरुवातीला घ्यायचं, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपी जातील. फर्स्ट अँगल आहे 210 डिग्री, यामधून मायनस करायचं आहे. दुसरा अँगल -150 डिग्री. एक अँगल पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. अँगलचे दोन टाईप्स आहेत, ते मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. पॉझिटिव्ह अँगल कोणत्या डायरेक्शनने राहतात, अँटी क्लॉकवाईज. निगेटिव्ह अँगल क्लॉकवाईज डायरेक्शनने. आता या दोघांचा डिफरन्स जर आपण काढला तर 210 डिग्री मायनस मायनस होणार प्लस 150 डिग्री इज इक्वल टू, या दोघांचे ॲडिशन करा. इथे येणार 0, 6 अँड 360 डिग्री. दोघांचा डिफरन्स काढल्यानंतर 360 डिग्री आलेले आहे. देअरफॉर गिव्हन पेअर्स जी आहे ती कोटर्मिनल अँगल्सची आहे. इथेच आहे 210 डिग्री अँड -150 डिग्री, हे दोन अँगल्स दिलेले आहे. हे दोन्हीच्या दोन्ही अँगल्सची जी पेअर आहे ती कोणत्या अँगल्सची आहे, कोटर्मिनल अँगल्स. देअरफॉर इथे आपण असं लिहू शकतो, विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिव्हन pair is coterminal किंवा गिव्हन अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स असे तुम्ही लिहू शकता. सेकंड नंबर सोल्युशन आहे 360 मधून मायनस करायचे आहेत -30 डिग्री इज इक्वल टू 360 मायनस मायनस येणार +30 डिग्री इज इक्वल टू 390 डिग्री. इथे आलेलं आहे 390 डिग्री. आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, 390 डिग्री हा 360च्या मल्टिपल आहे का, 360च्या टेबलमध्ये येतो का, नाही आहे. विच इज नॉट मल्टिपल ऑफ, विच इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिव्हन angles are not coterminals. झाला सेकंड नंबर. आता आपण थर्ड नंबरकडे. हा अँगल निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह. कॅल्क्युलेशन्स करताना काय करू आपण, पॉझिटिव्ह अँगल हा पहिले घेतला 540 डिग्री, मधून मायनस केला आहे -180 डिग्री इज इक्वल टू, हे आहेत 540 डिग्री मायनस मायनस प्लस 180 डिग्री. यांचे ॲडिशन केले ना, ते ॲडिशन आहे 720. आता 720 हा जो अँगल आहे हा अँगल 360च्या मल्टिपल आहे. याला तुम्ही 2 × काय लिहू शकता, 360 डिग्री. तर आन्सर राहणार आहे विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिव्हन अँगल्स आर कोटर्मिनल्स. खूप सिंपल आहे. दोन अँगलचे डिफरन्स काढायचं. तो जर 360च्या मल्टिपल येत असेल तर गिव्हन पेअर जी आहे ती कोटर्मिनल अँगल्सची आहे, आणि तो जर 360च्या मल्टिपल येत नसेल तर गिव्हन पेअर ही कोटर्मिनल नाही. त्याच क्वेश्चनमधला आता आपण नंबर 4 पाहणार आहोत. -405 डिग्री अँड 675 डिग्री यांचा डिफरन्स आपण फाइंड करणार आहोत. पहिले मी पॉझिटिव्ह अँगल घेतला, यामधून मायनस करतो आहे -405 डिग्री इज इक्वल टू 675 डिग्री मायनस मायनस प्लस 405 डिग्री इज इक्वल टू. आता या सर्वांची करा ॲडिशन. ती ॲडिशन येत आहे 1080 डिग्री आणि 1080 डिग्री हा अँगल 360च्या मल्टिपल येतो आहे. याला तुम्ही 3 × 360 डिग्री असं लिहू शकता. आणि आता 360च्या मल्टिपल आला आहे, त्याचा आन्सर लिहिता येईल विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर गिव्हन पेअर्स ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल.
which is multiple of 360 degree. Therefore, given angles are coterminals. त्यानंतर नंबर 5. आता या नंबर 5 मध्ये एक आहे 860 आणि 580. 860 डिग्रीमधून मायनस करायचे 580. त्यांची सबट्रॅक्शन जर केली तर ते 280 राहणार आहे. 280 आणि 280 इज नॉट मल्टिपल ऑफ 360 डिग्री, which is not multiple of 360 degree. Therefore, given angles are not coterminals. Number 6. 900 degree मधून मायनस केले मायनस 900 डिग्री is equal to 900 plus 900 is equal to 1800. आता 1800 डिग्री आहे, याला तुम्ही 5 इंटू 360 डिग्री 360 डिग्रीच्या मल्टिपल लिहू शकता. 360 डिग्री इंटू 5 1800, which is multiple of 360 degree. Therefore, which is multiple of 360 degree. Therefore, given angles are coterminals. आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात केली होती, अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्यामध्ये आज आपण काय काय पाहिलं आहे, यामध्ये पाहिलं आहे डेफिनेशन ऑफ अँगल्स, डायरेक्टेड अँगल्स, नंतर टाईप्स 2 पाहिले आपण, पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगल, अँड तिसरं जे आहे ते कोटर्मिनल अँगल्स. आणि मग कोटर्मिनल अँगलचे डेफिनेशन्स पाहिल्यानंतर आपण एक एक्झरसाइज जे आहे त्यामधला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो सुद्धा घेतला आहे. मला असं वाटतं की हा क्वेश्चन सर्वांना समजला असेल. कोटर्मिनल अँगल्स म्हणजे काय हे सुद्धा सर्वांना समजलं असेल. कोटर्मिनल अँगल्स मीन्स डिफरंट मेजरमेंट, दोघांचे मेजरमेंट हे डिफरंट असतात, पण त्यांचे इनिशियल आर्म अँड टर्मिनल आर्मच्या ज्या पोझिशन्स आहेत ना त्या सेम असतात. या चॅप्टरमध्ये आणखी बरंच काही आहे शिकण्यासारखं, खूप काही आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत त्या बऱ्याचशा या अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये आहे. 10th क्लासमध्ये तुम्ही जेवढं शिकलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी पट तुम्हाला यामध्ये शिकायचं आहे. की अँगल मेजर करताना डिग्रीमध्ये कसा मेजर करतात, डिग्री हे युनिट काय आहे, कोणत्या सिस्टीमचं आहे, रॅडियनमध्ये अँगल कसा मेजर करतात. आणि मग आतापर्यंत कदाचित तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला माहिती असेल की अँगल्स हा रॅडियनमध्ये सुद्धा मेजर करतात. पण रॅडियनमध्ये जे मेजर करतात, ज्या सिस्टीममध्ये मेजर करतात त्या सिस्टीमचं नाव काय आहे तुम्हाला माहिती नाही. डिग्रीमध्ये मेजर करतात हे माहिती आहे, पण डिग्री ज्या सिस्टीमची आहे त्या सिस्टीमचं नाव तुम्हाला माहिती नाही आहे. ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार. डिग्रीमधला अँगल रॅडियनमध्ये कसा कन्वर्ट करायचा, रॅडियनमध्ये डिग्रीमध्ये कसा कन्वर्ट करायचा हे तुम्हाला माहिती आहे, पण ते तसंच का करतात हे तुम्हाला अजूनही माहिती नाही. त्या सर्व गोष्टी या चॅप्टरमध्ये येणार आहेत. आजची ही फक्त सुरुवात होती, याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचं टॉपिक